नमस्कार मित्रांनो, तर आज बघा 4 एप्रिलने आज आमच्या स्पर्धेक सुरुवात होता आणि आता आम्ही पहिले इलावा मंदिरात गारणं घालूसाठी आता इकडनं गारणं घालून तिकडे आपण मैदानात जाणार. उद्घाटन आता आपल्या थोड्याच वेळात होणार आहे. चला आता आपण मंदिरात इलावा गारणं घालू. चला आता आपण जाऊया. तेव्हा इकडे एक ठेव इकडचे देवा. तर ह्या आजचा आपला टी शर्ट हा नवीन आज झळकणार तिकडे पवन गेने हा आमच्या गावातलो पाचचा पण झाला संगेश्वर महाराजा दिवशी या ठिकाणी कुंभवडे गावातील सर्व बालगोपाल यांनी क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे टुर्नामेंट आणि यासाठी बाहेरच्या गावातील अनेक संघ येणार आहेत. तरी उद्या तेजाने उद्या सत्याने खेळ तो या ठिकाणी खेळण्यात येणार आहे, राबवण्यात येणार आहे. ही पूर्ण स्पर्धा ही निर्विघ्नपणे पार पडवण्यात राजी हो. चला आता आम्ही परत चाललो मैदानावरती. तुमचं मैदान दाखवतोय. भावेश आपले भारी असं कार्य करतो हा. त्यांना भरपूर असा काम केला इकडे भावेश आणि प्रितेश हे भावी क्रिकेटपटू आहेत. चला जाऊया आता मैदानावर. टी शर्ट एकदम भारी असं ग्रामीणचा असा झळकता बघा. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष संदेश मांजरेकर, कृष्णाबाई सत्यवान नार्वेकर, फोटो कोण घेता आम्ही एवढी फोटो काढ ना मग मी फोटो नाही कधी काढला. बाकी चान्स तो सगळे भेटू नको. इथे भावेश आहे. भावेश आहे एखादा छोटा खेळाडू. भावेश आहे. भावेश भावेश आहे. भावेश भावेश छोटे दोन छोटे खेळाडू भावेश 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 आणि प्रितेश. भावेश आणि प्रितेश कुठे गेले? गांधेश्वर क्रिकेट मंडळ मुरुंबावडे आयोजित वयोवर्ग अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026. आजच्या या स्पर्धेत सर्व संघांचे स्वागत आहे. सर्व संघांनी त्यानंतर पुष्पहार छत्रपती महाराजांना बघा. आता आपला दीपप्रज्वलन कार्यक्रम तर झालो. आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. त्यानंतर श्रीफळ वाढवायचं नाही तिकडे तिकडे मैदान. तर बघा आता आम्ही इकडे मैदानावरती लाव. तर या गावाचे खजिनदार आहेत. इकडे आज प्रतिसाद मस्तपैकी देणार आहे. हे असल्यावर आपल्या काय टेन्शन नाही. कार्यक्रम एकदम जबरदस्त होणार. बॅट नाही काय हा. हॅलो सर्वांनी सन्मान करावे. आणि इथे ही स्पर्धा होत आहे. गांगेश्वर क्रीडा मंडळ मुरुंबावडे यांनी उत्स्फूर्तपणे आयोजित केलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आमच्या गावाचं नाव आहे, शान आहे. आणि ही स्पर्धा
यथोचित पार पडून देण्यास आपण सर्व साह्यभूत व्हा, राजी व्हा. त्याचप्रमाणे सर्व संघांची या ठिकाणी इथे खेळणारे जे सगळे संघ आहेत, सगळे खेळाडू आहेत, यांची सर्वतोपरी आता काही रखवाली जरा सर्वांना इजा होणार नाही, काही अघटित घडणार नाही यासाठी आपण राजीवा साह्यभूत व्हा, सर्वांचं रक्षण करा. आणि सर्व 2 दिवस या स्पर्धा चालणार आहेत, तर 2 दिवस या ठिकाणी सर्वत्र शुभत्व नांदवून देण्यास आपण साह्यभूत व्हा आणि सर्व खेळाडूंना उत्तमपैकी यश देण्यास आपण साह्यभूत व्हा. आणि जे व्यवस्थापन आहे त्या मंडळाचं, त्या व्यवस्थापनात सर्व जे सहभागी संघ आहेत, स्पर्धक संघ आहेत, ते संघ राजी होतील, सर्व निर्विवादपणे त्यांचे निर्णय मान्य करतील आणि कोणताही वादविवाद या ठिकाणी होणार नाही याची हे आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ही सर्व नांदी करा. सर्व ते शुभेच्छा करा, मंगलते करा, निवारण करा. नांदेश्वराला आम्ही श्रीफळ ठेवून आलो आहोत आणि या सगळ्या देवतांनी या ठिकाणी सर्वांना साह्यभूत आहे. सर्वांच्या ज्या कुलदेवता जे जे खेळणार आहेत, तिथे जे जे या ठिकाणी व्यवस्थापन करता आहेत, या सगळ्या कार्यक्रमात सहभागी आहेत, त्या सगळ्यांच्या कुलदेवताही या ठिकाणी राजी व्हाव्यात म्हणून सांगण्यात येतो. सर्वांचा नारळ फोडा. हा ना काय आता कोण काढले बघा खेळाडू आहे बॅटलो मोनिका मॅडम यांचा शाल शिपा देऊन सत्कार होणार आहे. तरी उपस्थित राहायचे. बोल ना. हा का मी आहे हा ना. काय वगैरे धन्यवाद. यानंतर शो सामने होणार आहेत. पहिला शो सामना होतोय आजच्या. तर आता इकडे शो सामना चालू होणारा थोड्याच वेळात. आता इकडे टीम तयार होता, आपल्या गावातली टीम हा फिल्डिंग लाव आणि बॅटिंगचा संघ आता हे मैदानात येत. बॅट्समन तर उतारले होत. सामना सुरू होतोय. पहिला चेंडूचा मारलेला फटका लो झोन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव सहज पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. फक्त संघाचा श्रीगणेश 2 धावांनी केला जातो. हे 2 धावांनी संघाचा धाव संख्या पुढे सरकवली 2 आकड्यावरती. आता बघूया पुढचा चेंडू. आपलं गावचा अध्यक्ष आपल्या टीम साठी काय करतं बघूया. पण नाही बॉल काय समजलेला नाही. सुरेश चेंडू टाकला जातो. पहिल्या डोक्याला काही समजत नाहीये. ते चेंडूची खून होते आहे. मारला क्षेत्रीचे दूर येतो. क्षेत्रीच्याकडे चेंडू जातो. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पळून किती वेळानंतर सेकंडला येतोय तो फलंदाज निलेश नार्वेकर. निलेश नार्वेकर धडाडीचे बॅट्समन होत. शाबास चौकार बाउंड्री पार. स्पर्धेचा चौकार नीला नार्वेकर यांच्या बॅटमधून. निलेश नार्वेकर यांच्या बॅटमधून आल्या येतो मोठा फटका चौकार. आता मैदानात नवीन बॅट्समन राजेंद्र दुधवड यांचं स्वागत झालं मैदानात. आता बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि आता इकडे अंपायर म्हणून लागले आहेत आपल्या ते चैतन्य बबलू आणि तिकडे दादू. अरे
पुन्हा वा. एकदा उंच मारलेला फटका चेंडू खाली चौकार. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शबास शबास. ओव्हरच्या डोक्यावरून चेंडू सजवला जातोय. दुसरा देखील येतोय चौकार. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे तो 24 चेंडूंमध्ये. वा. वाईट चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. पण त्यांचे दोन्ही हात समांतर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. बेटची एस लागून एक धाव येते. सुरेख मारलेला फटका स्टेट ड्राईव्हचा देखील फटका. तेवढं खराब क्षेत्ररक्षण केलं जाते. संदेश मांजरे हे नाही हे चालतंय जितू चालतंय. कोण मागता? खायचं सांग. दोन्ही संघाचे कॅप्टनने थांबायचे. दोन्ही संघ कर्णधार तुमची मुलाखत होईल. दोन टॉस होऊन कोण संघ मैत्रीकर नाही. किती धावांपर्यंत संघ करण्यात येईल. ए टॉस कोण जिंकला? तुम्ही जिंकलास ना? मैत्री सर्कल संघ काय? आणि आता इकडे आपल्या गावातलं तिकडे हॉटेल घातला नाही मिळून तर बघा आता इकडे भरपूर अशी गिरायका झाली आहेत. सुरुवात झाली आता. हा परत दिला असता. हा हा ठीक आहे. आमचे किती झाले ते एक नंबर टेस्ट हा. तुम्ही येवा आणि इकडे आनंद घ्यावा. शिवशक्ती मंडळाची वडापावची टेस्ट पण भारी आहे. मंडळाचं नाव पण ठेवलं. हो शिवशक्ती ग्रामीण महिला मंडळ पाव खाय. इकडे पहिलेच मॅच चालू होता आणि आता इकडे एक नवीन टीम इली. तर बघूया खायची टीम आधी. तर हे बघा खायची टीम तुमची पनसगाव लिंगाची वाडी. ह्यो मेना कॅप्टन आणि ह्यो बारको बॅट्समन. तर आता ही अशी टीम आता यांची नंतर बॅट मॅच लागणार. यांचं नाव दिलास काय? टीमचं नाव दिला मग देवा अजून प्लेअर यायचो. ठीक आहे. 3 षटकांचा सामना असेल. सायकलला आउट आदित्य आणि श्रेयस मंचेकरची जोडी. पहिली धाव संघाचा श्री गणेशा केला जातो 1 धाव्याने. आणि हो बघा पाटी हर्ष. श्रेयस मंचेकर स्ट्राईक एंडला. सुरेख मारण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतो. निर्धाव चेंडू जिंकून येते. सुरेख मारला ओव्हरच्या हातामध्ये 7